नमस्कार. आज सविताच्या किचनमध्ये बनते आहे अंड्याची भाजी. भाजी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, लाल मालवणी मसाला, हळद, 1 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ, 3 चमचे तेल, हिंग आणि मसाला मी 1.5 चमचा घेतलाय आणि अर्धा चमचा हळद घेतली. गॅस पेटवलाय, गॅसवर पॅन ठेवलाय. तर या पॅन मध्ये मी तेल घालते. ही अंड्याची भाजी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. अख्खी अंडी कशी राहतात ते दाखवणार. थोडासा हिंग टाकते. कांदा टाकते. कांदा थोडा भाजून घेते. कांदा थोडा परतला की मग कांदा टोमॅटोची आधी भाजी करून घेणार. टोमॅटो टाकते. त्याच्यातच थोडं खोबरं टाकते, थोडी कोथिंबीर टाकते. चांगलं परतून घेते. टोमॅटो मऊ होण्यासाठी गॅस जरा बारीक करते आणि झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. करते. आता मी याच्यातच 1.5 चमचा मसाला टाकते, हळद टाकते, आणि 1 चमचा मीठ मी आता टाकणार आणि अर्धा चमचा मीठ मी नंतर टाकणार. मीठ टाकून घेतलं. मसाले शिजण्यासाठी थोडस पाणी टाकते. कलर येण्यासाठी जरा काश्मीरी मसाला टाकते, अर्धा चमचा. चांगला ढवळून घेते. आता ही भाजी तयार झाली. आता मी या भाजीला असे पसरवून घेणार. त्याला असे हे करणार. ह्याच्यात मी अंडी घालून
हे एक अंडा फोडून घेतलेलं आहे. 2 अंडी फोडून घेतली. अंडा, ज्यांना हवी तेवढी अंडी टाकू शकता. असं वाटीत काढून घेऊन सुद्धा अंडी तुम्ही एक एक असं टाकू शकता. अशी पण अंडी टाकू शकता. आम्ही ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालू. आम्ही या सगळ्या अंड्यांवर थोडं थोडंसं मीठ टाकणार. आणि बारीक गॅसवर झाकण ठेवणार 5 मिनिटासाठी. झाकण खोललं. साईडने जरा असं हे करून घ्यायचं. त्यावर थोडी थोडी कोथिंबीर घालून घेते. थोडासा गॅस फास्ट करते. परत झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. झाकण काढते. मध्ये मध्ये जरा भाजी बघावं लागतं, कारण खाली लागू नये म्हणून. तर ही भाजी रेडी झाली आहे. ही भाजी आता तयार झाली आहे. गॅस मी बंद करते. ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.